दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झालेला आहे। कारण या देखील लढतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आघाडी पिछाडी या सगळी या ठिकाणी होती, तर दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झाला। तरी मोठी बातमी आपण बघतोय, दौंडमध्ये राष्ट्रवादीचे तुषार थोरात हे विजयी झालेले आहेत। माजी आमदार यांच्या मुलाचा विजय दौंडमध्ये झालाय। राष्ट्रवादीकडून तिथे भाजप उमेदवाराचा पराभव करण्यात आलाय। मोठी बातमी दौंडमधून समोर येते। दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरात यांच्या मुलाचा तिथे विजय झालेला आहे आणि त्याच दौंडमध्ये राष्ट्रवादीने भाजपचा पराभव केलाय। तुषार थोरात हे दौंडमधून विजयी झालेले आहेत। काही ठिकाणी आमदार सुपुत्रांचा पराभव झाल्याचं आपण बघतोय, तर काही ठिकाणी आमदारांनी आपल्या घरातली सीट जी आहे ती राखलेली आहे। त्याच्यामुळे हा झेडपीचा गुलाल उधळला जातोय। काही ठिकाणी दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांनी आपल्या मुलाचा विजय जो तो अखेर घडून आणलाय। राष्ट्रवादीचे तुषार थोरात म्हणजेच आमदार थोरात यांचे सुपुत्र हे विजयी झालेले आहेत। तिथे भाजपला मात्र पराभव स्वीकारावा लागला। तर निश्चितच विशाल, आपण बघतोय दौंडमध्ये माजी आमदारांना त्यांची प्रतिष्ठा राखण्यामध्ये यश आलेलं आहे। माजी आमदार रमेश थोरात यांचा मुलगा तिथे विजयी झालेला आहे। रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात हे दौंडमधून विजयी झालेत। तर विशाल, नेमकी काय ब्रेकिंग न्यूज तुमच्याकडून समोर येते आता? चला पुन्हा एकदा आणखीन एक अपडेट या संदर्भातला आपण जाणून घेऊयात। निकालांपाठोपाठ निकाल जे स्पष्ट होताना दिसत आहेत। अब्दुल सत्तारांच्या मुलाचा अखेर विजय झालेला आहे। अब्दुल आमेर सत्तार अंबई गटातून विजयी झालेले आहेत। अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाकरता जोरदार प्रचार केलेला होता आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अब्दुल आमेर अंबई गटातून विजयी झालेत। मोठी बातमी आपण बघतोय विशाल, अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमेर सत्तार हे विजयी झालेले आहेत। त्याचं चित्र आपण बघतोय। अब्दुल सत्तार यांनी सगळी ताकद पणाला लावली होती मुलाला निवडून आणण्यासाठी आणि शेवटी त्यांच्या ताकदीला यश आल्याचं पाहायला मिळतंय। अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमेर अंबई गटातून विजयी झालेला आहे। मोठी बातमी आपण आता बघतोय छत्रपती संभाजीनगरमधून। त्याचबरोबर भाजपच्या त्र्यंबक गव्हाणेंचा पराभव तिथे झाल्याचं पाहायला मिळतंय। अब्दुल सत्तार यांचा मुलगा विजयी झालेला आहे। अब्दुल सत्तारांच्या मुलाचा विजय झालाय। विलास, निश्चितच अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा विजय झालेला आहे। अब्दुल आमेर अंबई गटातून विजय झालेले आहेत। अनेक नेत्यांनी आपली पुढची पिढी राजकारणात सेट करण्यासाठी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि ते यशस्वी होताना दिसतंय। काही ठिकाणी मात्र जनतेनं सांगितलं हे काही चालणार नाहीये। अब्दुल सत्तारांच्या मुलाचा विजय झालाय। विशेषतः शिवसेनेतल्या नेत्यांनी त्यांच्या प्रमुख आमदारांच्याच घरामध्ये अशा प्रकारच्या उमेदवारी दिल्या होत्या। विलास, प्रमुख आमदारांच्या घरातच तिकीट वाटण्यात आली, पण त्यानंतर आपण बघतोय की ते विजयी देखील झालेले आहेत काही ठिकाणी। आपण पुन्हा जाऊयात विलासकडे। विलास, काय ब्रेकिंग न्यूज आहे? सातत्यानं आकडे बदलतायत। सत्तेच्या दिशेनं भारतीय जनता पक्ष अनेक ठिकाणी जाताना दिसतोय। फुलंब्रीतल्या वडोद बाजारमधून भाजपचे उमेदवार विजय झाले। संभाजीनगरमध्ये विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू झालेला आहे। तर आता हे निकाल येत आहेत। सुरुवातीला कल आले संभाजीनगरमध्ये, आता विजयाचा जल्लोष सुद्धा सुरू झालेला आहे। तर निश्चितच छत्रपती संभाजीनगरचा आपण बघितलं। आता खेडमध्ये रामदास कदम यांचा जलवा कायम असल्याचं दिसून येत आहे। थेट जाऊयात विलासकडे। रामदास कदम आणि शिवसेनेचे नेते यांच्यात मोठी शाब्दिक चकमक रंगलेली होती आणि त्याच दरम्यान रत्नागिरीमध्ये 6 जागांवर शिवसेनेचा झेंडा फडकलेला आपल्याला दिसतोय। भास्कर जाधव सातत्यानं अतिशय तिखट शब्दामध्ये हल्ला चढवत होते आणि असं असलं तरी मंडणगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची सगळी मदार तिथं होती आणि त्यांना मात्र तिथे यश मिळालेलं नाहीये। निश्चितच आता नवीन ब्रेकिंग न्यूज समोर येते। काय ब्रेकिंग न्यूज आहे? रत्नागिरीमध्ये 6 जागांवर शिवसेनेचा झेंडा हा फडकलेला आहे। रत्नागिरीमध्ये आपण बघितलं की शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी एक लढत आपल्याला बघायला मिळाली होती। मंडणगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झालाय, तर भाजप राष्ट्रवादीचाही मंडणगडमध्ये पराभव झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। थेट जाऊयात विलासकडे। तर रत्नागिरीमध्ये जेव्हा शिवसेना उभाठाला धक्का बसलेला आहे तर तिथं शिवसेना पुढे। दौंडमध्ये मात्र माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झालाय। सुरुवातीला ते पिछाडीवरती होते, पण ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नव्हती, कारण अजित पवार यांच्याबद्दलची एक सहानुभूती सगळीकडे असताना सुद्धा त्या सहानुभूतीच्या लाटेत सुद्धा तुषार थोरात
हे विजय झालेले आहेत. 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा तिथे पराभव करणं थोरात यांनी ते घडवून आणलेलं आहे. दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झाला आहे. थोरात यांचं राजकीय प्राबल्य या सगळ्या भागामध्ये दौंडमध्ये आहे. ते माजी आमदार सुद्धा राहिलेले आहेत आणि त्यांच्या या आपण विजयानंतर बघतोय दौंडमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपच्या उमेदवाराचा पराभव झालाय. जसं की विलास तुम्ही म्हणालात की दादांच्या जाण्याने एक सहानुभूतीची लाट आपल्याला पाहायला मिळते. दौंडमध्ये देखील ती पाहायला मिळाली. दौंडमध्ये माजी आमदार रमेश थोरातांच्या मुलाचा विजय झालाय. तुषार थोरात हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होते दौंडचे, ते विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादीकडून भाजपचा दौंडमध्ये पराभव झालाय. विलास, काय ब्रेकिंग आहे? निश्चितच. आणि आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी स्थानिक उमेदवार जे होते ते उमेदवार प्रामुख्यानं राजकीय घराण्यांमधूनच मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्यात आली होती. भाजपनं मात्र आमदार खासदारांच्या मुलांना आपण तिकीट देणार नाही असं सांगितलं होतं. पण पिंपळगाव जिल्हा परिषदेमध्ये एक विजयाची बातमी घेऊन आलेली आहे. पंचायत समितीवर सुद्धा आबिटकरांचा करिश्मा पाहायला मिळाला. राज्याचे आरोग्यमंत्री आहेत आबिटकर आणि आबिटकरांच्या माध्यमातून शिवसेनेला मोठ्या अपेक्षा होत्या. प्रकाश आबिटकरांच्या भावजय रोहिणी आबिटकर या विजयी झालेल्या आहेत. आपण बघा की जेवढे नेते आहेत ना, जेवढे आमदार आहेत, मंत्री आहेत शिवसेनेचे, त्या सगळ्यांनी जवळपास आपल्या कुटुंबातला कोणी ना कोणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला होता आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्यावरच होती. त्यामुळे त्यांना यश प्रकाश आबिटकर यांच्या भावजय रोहिणी आबिटकर या विजयी झालेल्या आहेत. निश्चितच पिंपळगाव जिल्हा परिषदेत त्यांचा विजय झाला. तर प्रकाश आबिटकर यांच्या भावजाई या विजयी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पंचायत समितीवरही आबिटकरांचा करिश्मा हा कायम झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये आता स्पष्ट होणार आहे सत्तेचं गणित सुद्धा. भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती पत्नी विजयी झालेले आहेत. म्हणजे भोगवली कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड हे विजयी झाले, तर तृप्ती खुटवड भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून विजयी झालेले आहेत. म्हणजे विलास, एकाच घरात 2 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. घरामध्ये विजयाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. भोंगवली कामथडी गटातून राष्ट्रवादीचे विक्रम खुटवड आणि त्यांच्या पत्नी तृप्ती खुटवड या भोर पंचायत समितीच्या कामथडी गणातून विजयी झालेत. एकाच घरात 2 जण विजयी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. भोरमध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर पती पत्नी हे विजयी झालेत. दोघंही विजयी झालेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा या कुटुंबाचा हा प्रवेश झालेला आहे. पुण्याच्या वेल्ह्यामध्ये काय झालंय, 2 जागी राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. विंझर पानशेत मध्ये अमोल नलावडे हे विजयी झालेले आहेत. तर पुण्याचं चित्र आपण बघतोय. पुण्यामध्ये वेल्हा वांगणीमध्ये तानाजी मांगडे हे विजयी झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. मोठी बातमी आपण बघतोय सांगलीतून. सांगलीच्या खरसुंडी गटात शिवसेनेचे जयदीप भोसले हे विजयी झालेत. तर खरसुंडी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेच्या मीनाक्षी पुजारी या विजयी झाल्यात. त्याचबरोबर नेलकरंजी पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेच्या सुनीता सरगर या देखील विजयी झालेल्या आहेत. मोठी बातमी आपल्याकडे आता समोर येते आहे सांगलीमध्ये. तर धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ विजयी झालेले आहेत. काही ठिकाणी त्यांना धक्का निश्चित आहे, पण फोंड शिरस या गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी झालेले आहेत आणि ही अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक होती. सोलापूरमध्ये भाजपचा विजयी वारू उधळत असताना धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत भाऊ अर्जुनसिंह मोहिते पाटील अखेर विजयी झालेले आहेत. या सगळ्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ते पिछाडीवर चाललेले होते. सातत्यानं पिछाडीवर जात असताना ती पिछाडी भरून काढत त्यांनी हा विजय संपादित केलेला आहे. अखेर त्यांना विजय मिळाला. तर धैर्य